पूर्वी आमच्याकडे एक आई आणि एक मुलगा असायचा. मुलगा हट्टाने आपल्या आईकडे अंकल फी पुस्तकं मागायचा, त्यातली गाणी वाचायचा आणि अभिमानाने म्हणायचा, नन्ना मुन्ना राई हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद. कालांतराने आज मुलगा तोच राहिला, आईही तीच राहिली, परंतु आज तोच मुलगा आपल्या आईकडे हट्टाने अँड्रॉइड पीस मागतो, त्यातली गाणी ऐकतो आणि डुलत म्हणतो, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग मेरी लिए. म्हणजे आजच्या बदलत्या तरुणाईचा हा प्रवास मुन्नीला बदनाम आणि शीलाला जवान करून आताच्या ई-बुक, ईमेल आणि यू डिक्शनरी पर्यंत येऊन पोहोचला असेल, तर आजची ही तरुणाई कुठेतरी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये भरकटत चालली आहे. आणि हा धोकादायक संदेश देण्यासाठी आपल्या समोर उभी आहे. नमस्कार, मी हर्षदा विनायक साळोखे, इयत्ता 8वी शिकणारी, शाळा आदर्श प्रशाला कोल्हापूरची विद्यार्थिनी. विषय मांडते सोशल मीडियात गुरफटत चाललेली आजची तरुणाई. व्हॉट्सअप वरती बोलता बोलता थेट बोलायचे राहिले, फेसबुक वरती पाहता पाहता थेट पाहायचे राहिले. व्हॉट्सअप वरती बोलता बोलता थेट पाहायचे राहिले, फेसबुक वरती पाहता पाहता थेट पाहायचे राहिले. जिवंत होता माणूस तोपर्यंत माणुसकी दाखवायची राहिली, आता मृत माणसाला सुद्धा डिजिटल माणसांनी डिजिटल राष्ट्र वाहिले, डिजिटल राष्ट्र वाहिले. मित्रांनो, या सोशल मीडियाबद्दल सांगायचं झालं तर एका प्रतिष्ठित घरातल्या तरुणीने स्वतःच्या डोक्यावर बंदूक ठेवून गोळी मारून स्वतःची आत्महत्या करून घेतली. आणि जेव्हा या गोष्टीची शहानिशा करण्यात आली, त्यात अशी सत्यता समोर आली की ती मुलगी सोशल मीडियामध्ये इतकी मानसिक व्यस्त झाली होती की ती तिच्या प्रियकरासोबत चॅटिंग करण्याच्या नादात स्वतःच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याला सेल्फी पाठवण्याच्या नादात त्या सेल्फीच्या बटनाऐवजी त्या बंदुकीचं बटन कधी दबलं आणि तिच्या मेंदूचा छिंदा कधी झाला हे तिलाच कळलं नाही. मित्रांनो, ज्या सशक्त हातात आपल्या तरुण भारत देशाची सूत्रे द्यायची, ते सशक्त हात आज सोशल मीडियामध्ये भरकटत चालले आहेत. मित्रांनो, रात्र रात्र जागतो आम्ही रील्स पाहण्यासाठी, जीवही धोक्यात घालतो कधी होण्यासाठी रील स्टार. इन्स्टावर भीकही मागतो, एक लाईक धोका नाही. खूपच बिझी असतो रील्सचे नवीन ट्रेंड पाहण्यासाठी, पण क्षणही नसतो आमच्याकडे आईबाबांशी 2 शब्द बोलण्यासाठी. मित्रांनो, या सोशल मीडियाचा युवकांवर इतका प्रचंडपणे प्रभाव झाला आहे की आजच्या युवकांना पबजी, फ्लुए सारखे घातक गेम माहिती आहे, परंतु आपल्या देशाच्या सेवेसाठी वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर जाणारे, सळसळत्या रक्ताचे, धगधगत्या अंगारा शैलीचे आजम भगत सिंग म्हणजे आपल्या तरुणांना माहित नाही. आपल्या तरुणांना शाहरुख खानच्या मुलाचं आणि ऐश्वर्या रायच्या मुलीचं नाव माहिती असेल, परंतु आपल्या देशाचे होऊन गेलेले माझे राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं संपूर्ण नाव म्हणजे आपल्या तरुणांना माहित नाही. मित्रांनो, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, लाईक, शेअर, फॉलो, कमेंट, सेल्फी, डीपी, स्टेटस यांचा आंतरजाल म्हणजे सोशल मीडिया होय. सर, या सोशल मीडियावर मला एक किस्सा सांगावासा वाटतो. एकदा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिचं काहीतरी मोबाईलमध्ये सोशल मीडियावरच चालू होतं. एक झाला की दुसरा फोन, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, फोनवर फोन चालूच राहिले. शेवटी मीही त्रासले आणि त्या मुलीची आई सुद्धा त्रासून तिचा मोबाईल घेऊन घरातून बाहेर आली आणि म्हणाली, मला पण ते इंस्टाग्राम आणि फेसबुक डाउनलोड करून दे ना. त्यावर ती मुलगी म्हणाली, अगं आई, बेडी आहेस का तू? तुला काय करायचं हे इंस्टाग्राम आणि फेसबुक घेऊन? त्यावर ती आई, हे ऐकताच त्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ती आई म्हणाली, अगं, तूच तर या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चॅटिंग करण्यात दिवसभर व्यस्त असतेस, काही ना काही शेअर करत असतेस. निदान प्रत्यक्षात नाही तर या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून तरी तू माझ्याशी बोलशील, काही ना काही शेअर करशील. हे ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. मित्रांनो, या घटनेवरून मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं, इथे ना हर्ष, इथे ना आनंद, इथे ना हर्ष, इथे ना आनंद, ना इथे चालती बोलती पाखरे, ना इथे चालती बोलती पाखरे, म्हणूनच अबोल होत चालली आहेत आमची घरे, म्हणूनच अबोल होत चालली आहेत आमची घरे. मित्रांनो, आज
आजच्या या तरुणांना सोशल मीडियाचं लागीर झालं आणि या तरुणांना पाहून माझ्या तोंडून एकच उद्गार निघेल, कभी इंस्टा पे चैटिंग के लिए मरे तो कभी फेसबुक के दोस्तों के लिए मरे, कभी इंस्टा के चैटिंग के लिए तो कभी फेसबुक के दोस्तों के लिए मरे। अरे होते भगत सिंह जिंदा तो कहते हम भी सोशल मीडिया के युवकों के लिए मरे, हम भी सोशल मीडिया के युवकों के लिए मरे। खरंच त्या थोर समाज सुधारकांचं बलिदान आज या मातीत व्यर्थ झालं की काय अशी शंका आजच्या सोशल मीडियाच्या काळात होऊ लागली आहे। शेवटी आमच्या तरुणाईने एकच लक्षात घ्या की माणसानं मोबाईलला बनवलंय आणि मोबाईल मध्ये सोशल मीडिया आहे, माणसानं मोबाईलला बनवलंय आणि मोबाईल मध्ये सोशल मीडिया आहे, परंतु मोबाईलने माणसाला नाही बनवलं। ही बाब ज्यावेळी आमची तरुणाई लक्षात येईल ना त्यावेळी आम्ही अगदी अभिमानाने म्हणू, प्रत्येक वादळ आम्ही पेलू, आम्हाला आत्मविश्वास आहे, प्रत्येक वादळ आम्ही पेलू, आम्हाला आत्मविश्वास आहे। पायदळी जमीन आणि पाठीशी आभाळ आहे, पायदळी जमीन आणि पाठीशी आभाळ आहे। अरे जाऊन सांगा त्या वादळांना तुमची या देशातल्या तरुणांशी गाठ